श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्या वर्षांचा हिशोब काय ठेवायचा? आयुष्यानं भरभरून दिलं असताना जे नाही मिळालं त्याचा हिशोब काय ठेवायचा? मित्रांनी दिले आलोट प्रेम येतं, तर शत्रूंच्या बोलण्याचा हिशोब काय ठेवायचा? येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान येतं, तर रात्रीच्या अंधाराचा हिशोब काय ठेवायचा? श्रोते हो, आनंदाचं 2 क्षण सुद्धा पुरेसा आहे जगण्याला, तर मग उदासीनतेच्या क्षणांचा हिशोब काय ठेवायचा? मधुर आठवणींचं क्षण इतकं आहेत आयुष्यात, तर थोड्या दुःखदायक गोष्टींचा हिशोब काय ठेवायचा? मिळाली आहेत फुलं इथं कित्येक सहृदयाकडून, मग काट्यांच्या टोचणीचा हिशोब काय ठेवायचा? चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक, तर त्यावरील डागाचा हिशोब काय ठेवायचा? श्रोते हो, जर आठवणीनच होत असेल मन प्रफुल्लित, तर मग भेटण्या न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा? काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यामध्ये, मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा? श्रोते हो, नक्कीच काही गोष्टींचा हिशोब ठेवण्याची गरज नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नातं टिकवायचं फार अवघड होऊन बसलंय. जो टिकवण्याचा प्रयत्न करतो त्याला फायदा घेणारे भेटतात, कारण आजकाल लोक ज्या झाडाच्या सावलीत बसतात तेच झाड तोडण्याचा प्रयत्न करतात आणि सावलीत बसण्यासाठी पुन्हा झाड शोधत फिरतात. नात्यांना पैशाच्या नजरेनं पाहू नका, कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात. त्या लोकांसमोर का झुकावं जी लोक कधी आपल्या दुःखात होती ना सुखात? आपला खडतर प्रवास आपण एकट्यानं सहनशक्ती पलीकडे जाऊन पार पाडलाय, तर कोणापुढं झुकायची काही गरज नाही. प्रेम हे मनातून झालं पाहिजे. तोंड बघून तर दुकानदार सुद्धा भाव कमी करत असतो. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही, तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाहीत, आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाहीत. दाखवण्यापेक्षा निभावणं हे खूप महत्वाचं असतं, मग ते प्रेम असो किंवा मैत्री असो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं, फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि संयम सोडायचा नसतो. बाहेर चांगुलपणाचा आव आणायचा आणि घरामध्ये वादविवाद करायचं, अशी काही लोकांची वृत्ती असते. आजच्या दोन्हीत शांत आणि संयमी राहणं हे योग्य आहे, कारण कितीही प्रेमानं बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात. चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय राहत नाही. झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून इतकंच कळतं की स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतं, तर आपली काय लायकी?
हसण्यासाठी पैसे लागत नसतात, म्हणून हसत राहा आणि दुसऱ्यांनाही हसवत राहा. काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात, त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागानं बोलणारी माणसं ही खूप चांगली असतात. जर तुम्ही कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्या गोष्टीचं नष्ट होणं हे स्वाभाविक आहे. मग ते आरोग्य असो, संपत्ती असो, संगत असो, व्यवसाय असो किंवा नातं असो. अडचणी किती येऊ द्यात, प्रारब्धाच्या पुढं कोणीही जात नसतं. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नसते. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. चिंता केल्यानं बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नसतात, पण त्यावर चिंतन केल्यानं चांगला मार्ग सापडत असतो. कोणी कौतुक करो किंवा टीका करो, लाभ आपलाच होत असतो. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढलेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. जीवन जगायचं तर पावलांच्या जोडी सारखं जगा. प्रथम पुढं पडणाऱ्या पावलाला गर्व नसतो, तर मागं पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. कारण दोघांनाही माहिती असतं आपली स्थिती बदलत राहणारी असते. हरामाचा पैसा कधी पुरत नसतो आणि कष्टाचा पैसा कधी संपत नसतो. सुख हा निव्वळ आभास आहे, पण ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे.